कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अशा रीतीनं वहिनी जिंकलेली आहे। म्हणजे दादाचा संसार वहिनीच्याच मोठीत असणार आहे काय? बरं असू द्या आता दुसरा खेळ खेळूया। हा आता खोबऱ्याचा तुकडा एकाने तोंडात धरायचा आणि दुसऱ्याने तोंडानेच हिसकावून घ्यायचा। दादा आता तू जिंकला पाहिजेस, आपला नंबर आहे। होय होय आता सूर्यदास जिंकणार। बस झालं यो खेळ, मला दुसरी काम आहेत। गडी लाजला सूर्या, हे मैदान सोडून तू पळून जाऊ शकत नाही। ए या त्याला खोबरं दे। हा कसला खेळ आहे? आपल्याला अजून पूजेची तयारी करायची आहे ना? बस ना आता हे खेळ। भागू तू लहानच अजून, आज जा। वहिनी तू घे त्या खोबऱ्याचा तुकडा, चल। वहिनी अहो घ्या की, बघा तुमच्या होणं जमतंय का पकडायला? राजू कशाला हे? घे की वहिनी, चल वहिनी। मग कमॉन 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 वहिनी। वहिनी सोडू नको, सोडू नकोस। थांबा, हे बघा कसला भारी फोटो काढलाय मी। एकाच फ्रेम मध्ये दोघांचं प्रेम टिपलंय मी। दाखव दाखव, हे बघा एकदम फॅन्टॅटिक फॅन्स्टॅब्युलस आहे, एक नंबर है ना का? हो। जालिंदर निंबाळकर हाय हाय, 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 जालिंदर निंबाळकर हाय हाय। काय म्हणणं काय तुमचं? तुम्ही आमच्या साहेबांचा आणि या गावाचा अपमान केलाय। तुम्हाला इथे येण्याचा अधिकार नाही। जालिंदर निंबाळकर हाय हाय, जालिंदर निंबाळकर हाय हाय, जालिंदर निंबाळकर हाय हाय। ठीक आहे, तुमच्या साहेबांच्या फायद्याचा प्रस्ताव घेऊन आलो होतो, तर तुमचीच इच्छा नसेल तर येत। जालिंदर निंबाळकर हाय हाय, जालिंदर निंबाळकर शांत व्हा। येऊ दे त्यासनी आत।
गुरुजींचा विजय असो. जोशी गुरुजींचा विजय असो. जोशी गुरुजींचा विजय असो. जोशी गुरुजींचा विजय असो. जोशी गुरुजींचा विजय असो. अरे 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 सोड अरे सोड सोड अरे सोडलं का धोतर सुटेल की माझं. बसा बसा. काय चाललंय काय मला काही कळेना झालंय काय चाललंय. अहो गुरुजी तुम्ही केलेली भविष्यवाणी खरी ठरली. जोपर्यंत तुझं लग्न होत नाही ना तोपर्यंत तुझ्या या बहिणीचे लग्न होऊ शकत नाही. तुम्ही म्हणलात ना म्हणून घडलंय सगळं. खरंच आहे. आम्हाला तर आधी विश्वासच चिटत नव्हता. आता जाऊन चिटला. शिकलाय म्हणजे बसला विश्वास बसला. धनु बनला गुरुजी. गुरुजी तुम्ही ना एक काम करा. तुम्ही आपल्या देशाचे पंतप्रधान व्हा. मग तुम्ही जे बोलाल तेच होणार. तुम्ही म्हणला गुळुंगावात 4 पदरी रस्ता होणार. होणार. तुम्ही म्हणला गुळुंगावात एअरपोर्ट होणार. होणार. आणि तुम्ही म्हणला काजू पुड्यासाठी पोरींची लाईन लागणार. लागणार. गुरुजी फादर पोरींच्या लाईनीचं जाऊ दे. याला एखादी तरी पोरगी पसंत करेल का सांगा. आणि याच्या काम धंद्याचं मार्गी लागायला सांगा तेवढं. याचं काय भविष्य फार काय चांगलं नाहीये. ओ गुरुजी असं कसं बोलताय तुम्ही. अहो तुम्ही त्याची पत्रिकाच बघितली नाही आणि असं सांगतायच कसं. अहो पत्रिका बघायची गरजच नाही. त्याचे उद्योग रोज बघतोय ना मी. गावभर फिरत असतो टवाळक्या करत. मग ह्याचं चांगलं कसं काय होणार. ओ गुरुजी माझं राहू दे. मी ना जिम चालू करणार आहे. माझी जिम चालेल का नाही तेवढं सांगा. नाही चालणार. हो तुम्हाला कसं माहित. तू जिम काढलेली मला नाही चालणार. हो गुरुजी सांगा की. तुमचं भविष्य नंतर आपण खेळूयात काय. हा मला माझं काम करू द्या. हा गुरुजी सत्यनारायणाची पूजा लवकर कशी संपवायची ह्याची आयडिया देऊ का. द्या द्या कशी आठ पाहिजे. अहो लवकर सुरू करा म्हणजे लवकर संपेल. काय मामा. मामा सका काय लागेल. सका माफ कर मला बाबा. तुला सबूत दिला आता. तुझ्या पुरीला या घरात सून म्हणून आणीन म्हणून तर नाही आणू शकलो रे. हो दाजी या सगळ्या गोष्टींचा विचार करून आता काय उपयोग आहे. मी आणि पप्पी ह्यातनं कधीच बाहेर पडलोय. आणि तुम्ही आम्ही विचार करून काय उपयोग आहे. हो हे सगळं नियतीच्या हातात असते. नियतीच्या त्या गाठी तर परमेश्वरावरच बांधतो ना. आपण त्याच्या पुढे फक्त नतमस्तक व्हायचं दाजी. हे मला बरं वाटावं म्हणून तर बोलत नाहीस. नाही दाजी मनापासून बोलतोय या. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.